धन्यवाद साहेब. अध्यक्ष महोदय, आज आपण 2025-26 महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच आपणासही आनंद होत आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ह्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांचा देशाला जगामध्ये विश्वगुरू बनवण्याच्या संकल्पनेला साथ देत महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याच्या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीने माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या साथीने व माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री अजित पवार साहेबांच्या अर्थसंकल्पातून विकासाची गंगाच महाराष्ट्रात वाहत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधताना प्रामुख्याने देश कृषीप्रधान देश आहे. या संकल्पनेला महाराष्ट्रात शेती, सिंचन, जलयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, बळीराजा मोफत वीज प्रकल्प, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे, कृषी आधारित उद्योग उभारणे, बरोबरच दळणवळण चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग, रेल्वे महामार्ग, मेट्रो मार्ग, शक्तीपीठ, बरोबरच गाव रस्ते, बळीराजा शेत व पांदन रस्ते तेही कॉन्क्रीटमध्ये बनविणे, दळणवळणाबरोबरच शेतीमालाची आयात निर्यात करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. घरकुल योजना, उद्योग, आरोग्य, शिक्षण, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधताना भरभरून निधीची तरतूद करून देशामध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्राचे आदरात्मक लक्ष वेधून घेतले आहे. महोदय, अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ उमरखेड महागाव असून हा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्याचे शेवटचे टोक असून विकासापासून अंशतः वंचित आहे. तेव्हा ह्या राखीव मतदारसंघाकडे खास करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या मतदारसंघात उमरखेड तालुका व महागाव तालुका येतो. त्याचबरोबर बंदी भाग म्हणून ओळखतो तो पैनगंगा अभयारण्यामुळे विकासापासून कोसो दूर राहिला आहे. तेव्हा तेथील रस्त्याची दयनीय अवस्था असून वन विभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे रस्ते पूर्णत्वात जात नाहीत. त्याचबरोबर बंदी भाग असल्यामुळे शिक्षणाची सुद्धा चांगल्या प्रकारे तिथं व्यवस्था नाही आणि आरोग्याचे त्या ठिकाणी सोंदाबी येथे दवाखाना आहे पण तिथं साहित्य नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ह्या गोष्टीला प्राधान्याने व्यवस्था होणे नितांत आवश्यकता आहे. महोदय, मी सिंचनविषयी बोलण्याचे झाल्यास उमरखेड तालुक्यात पेनगंगा नदी वाहते. यावर उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर येथे आहे. पेनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे मंजूर आहेत. तेव्हा लवकर पूर्ण अपेक्षित आहे असून उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील पूर्वी झालेल्या कालव्याची दुरुस्ती होऊन पूर्ण क्षमतेने सिंचन होणे नितांत गरज आहे व उच्च पातळी बंधारे लवकर पूर्ण होऊन नदी तीरावरील शेती सिंचन व्हावे. उन्हाळ्यामध्ये मानवांना व पशूंना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चित निकाली निघेल. त्याचप्रमाणे महागाव तालुक्यात पूस नदी असून वेणी येथे लोअर पूस प्रकल्प आहे. वेणीपासून धरोणापर्यंत पूस नदीवर उच्च पातळीचे बंधारे प्रस्तावित केल्यास नदी तीरावरील शेतीचा, सिंचनाचा, मानवाचा व पशुचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न निकाली निघेल. महोदय, उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात उद्योगाकडे लक्ष वेधल्यास उमरखेड तालुक्यात पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना होता. बंद पडल्यामुळे भाडे तत्वावर वैभवरात शुगर प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला आहे व महागाव तालुक्यात गुंज येथे पुष्पावती सहकारी साखर कारखाना होता. हाही बंद पडल्यामुळे भाडे तत्वावर नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला. परंतु हे दोन्ही चांगल्या क्षमतेने चालण्यासाठी त्यांना शासनामार्फत बळ देण्याची नितांत आवश्यकता आहे. महोदय,
तिथे सिंचनासाठी सुविधा असून योग्य वेळी त्याचं नियोजन होत नसल्यामुळे शेतीला ऊसाला पाणी बरोबर मिळत नाही आणि वीज पुरवठा सुद्धा दिवसा होत नसल्यामुळे त्या ठिकाणी ऊस बरोबर पिकत नाही आणि रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झाल्यामुळे ओव्हरलोड त्या ठिकाणी ट्रक जात असल्यामुळे त्या ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे। महोदय, ह्या ठिकाणचा ऊस जवळपास 9 फॅक्टरीला जातोय, शुगर 9 फॅक्टरीला पुरवतो। तेव्हा मला आपल्याला विनंती करायची आवश्यकता आहे किंवा विनंती करतो, त्या ठिकाणी सिंचनाचं व्यवस्थित नियोजन व्हावं, विजेचं व्यवस्थित नियोजन व्हावं आणि रस्ते चांगल्या प्रकारे बनावे अशी मी आपणाला ह्या ठिकाणी विनंती करतो। त्याचबरोबर आमच्या मतदारसंघातील आज ऊस जवळपास 9 कारखान्याला तर निश्चित जातोच, त्याचबरोबर ससरकुंड वीज प्रकल्प प्रस्तावित आहे साहेब, तो प्रस्तावित असलेला प्रकल्प पूर्ण करण्यात यावा। पैनगंगा अभयारण्य आहे, त्याला व्याघ्र अभयारण्य घोषित केल्यास त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात होईल। ससरकुंड धबधबा आहे साहेब, त्या ठिकाणी पर्यटन व उद्योगांना चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही। महोदय, उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। सध्या फक्त नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय मार्ग पूर्णत्वाकडे जाताना दिसतो। ह्या रस्त्यावर उमरखेड येथे 2 उडान पुलाची नितांत आवश्यकता आहे। त्याचबरोबर महागाव येथे सुद्धा 1 उडान पुलाची नितांत आवश्यकता आहे, नाहीतर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्याला विनंती आहे, उमरखेड तालुक्यातील रस्त्याकडे नितांत लक्ष द्यावं। त्याचबरोबर ग्रामीण रस्ते व पांदन रस्ते सुद्धा काँक्रीटचे होणे आवश्यक आहे, कारण त्या भागामध्ये मतखंडामध्ये निव्वळ काळी असल्यामुळे त्या ठिकाणी ओव्हरलोडचे ट्रक जात असल्यामुळे ते दीर्घकाळ ते रोड टिकत नाहीत। म्हणून माझी आपणाला विनंती आहे की ते काँक्रीटचे करण्यात यावे। आणि मी अनेक समाजासाठी ह्या ठिकाणी महामंडळ निर्माण केले आहेत सर। एक विनंती करतो की जसं आरटी निर्माण केलं, बार्टी निर्माण केलं, त्याच धर्तीवर रारटी निर्माण करावं। मी आपणाला विनंती करतो की चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे आपण स्थापन करावं आणि चर्मकार समाजाला न्याय देण्यात यावा आणि त्या विद्यार्थ्यासाठी आपण काम करावं अशी मी आपणाला विनंती करतो। साहेब, महाराष्ट्रात नव्हे तर देशात हा समाज अतिशय प्रामाणिक सरळ वागणारा समाज आहे, हा शिक्षणापासून वंचित आहे। माझी आपणाला विनंती आहे, याच्याकडे लक्ष द्यावं। विकसित महाराष्ट्र, सक्षम शेतकरी आणि समृद्ध समाज घडण्यासाठी आपण मदत करावी। विकास के पथ पर हम तभी चल पाएंगे जब गांव शहर सब साथ बढ़ पाएंगे। हर युवा बनेगा भारत की शान जब मिलेगा रोजगार और सम्मान। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय। धन्यवाद।